पण काय झालं पुढे? घरी समजल्यानंतर काय झालं पुढे? कालांतराने प्रत्येक गोष्टीला औषध असतं, तसं आता त्या गोष्टी हे झाल्यात, म्हणजे त्याच्यावरती औषध लागल्या गेले. नकार यांच्याकडून होता, ॲक्सेप्टन्स आपल्याकडून होता. फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि अनेक महापुरुषांचे जे विचार होते ते पुस्तकाद्वारे वडिलांनी घरात आणले होते. बामसेप होती त्या काळामध्ये आणि तेव्हा बामसेपसाठी वडील कार्यरत होते. आत्ताही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी ते कार्यरत आहेत. ते कानी आलेले विचार होते आणि त्यामुळेच हा जो दुजाभाव असतो ना, तो कधीच म्हणजे इव्हन मैत्रीमध्ये असेल, म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा मी तो धर्माचा जातीचा विचार केला नाही. आजही माझे सगळे जाती धर्माचे मित्र आहेत. तर मग ते ऍक्सेप्टन्स होता. सो इने पॉझिटिव्हिटीकडे लक्ष दिलं आणि ती जी निगेटिव्हिटी होती तिथे आम्ही हिला बोललो होतो की एक मेल इगो असतो, ठीक आहे. तर मी हिला बोललो होतो की 3च चान्स मी येणार तुझ्या घरी, आणि मी 3ही वेळा गेलो आणि 3ही वेळेस मला ते नकार ऐकू आला. मग मी तिला बोललो की आता मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय, आता नेक्स्ट कॉल तुझा असेल. मग तिने तिचा डिसिजन घेतला आणि मग आम्ही लग्न केलं. आणि गोष्टी असतात की म्हणजे आपण बघतो लग्न करताना नाक डोळे वगैरे, हे तर ते सगळं जुळून आणलेल्या लग्नामध्ये होतं. माझ्या अशा अपेक्षा होती की तुझे फ्युचर प्लॅन काय असतील, असे काहीतरी प्रश्न येतील. पण पहिलाच प्रश्न असा होता की तुमचं आणि आमचं जमू शकत नाही, ठीक आहे. मग ते तुमचं आणि आमच्यामध्ये काही गोष्टी आपण समजून घ्याव्या लागतात.